नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवर. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस ही एक्झिट एक्झाम आपली घेणार होती. ठीक आहे. पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं की ती 4-5 3 दिवस आपली एक्झिट एक्झाम होणार आहे. त्या संदर्भात एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तुम एक्झाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे. म्हणजे जी ऑक्टोबरला तुमची एक्झाम होणार होती, पोस्टपोन करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात नोटिफिकेशन आलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिटेल समजून घेऊया, की काय नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला काय करायचंय प्रेस करायचे आणि नितेश सर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे एक्झिट एक्झामच्या कोर्ससाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस याच्या वेबसाईटला जाता तर या ठिकाणी जे पब्लिकेशन आहे किंवा जे काही नोटिफिकेशन येतं त्यामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर त्या लक्षात येईल डिप्लोमा इन एक्झिट एक्झामिनेशन ही आहे. ठीक आहे. स्थगित केलेली आहे. स्थगित केलेली आहे म्हणजे रद्द नाही झालेली. सध्यापुरती ती पुढं ट्रान्सफर केलेली असं आपण म्हणूया. अशा पद्धतीची सूचना त्यांनी दिलेली आहे. तर ती डिटेल या ठिकाणी समजून घ्या. काय नोटीस आहे? डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन ऑक्टोबर 2024 हॅज बीन डिफर्ड म्हणजे सध्या स्थगित केलेली आहे. ठीक आहे. तर ह्याच्या ठिकाणी दिलेलं आहे, की बाबा जी काही ऑक्टोबर 2024 ला एक्झाम होणार होती. ठीक आहे. तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे पी-सी-आय कदाचित ह्याचे काही वेगवेगळे कारणं असू शकतात, की एक्झाम का डिफर केलेली आहे. फॉर्म जेवढे ॲडमिशन्स डिप्लोमा इन फार्मसीमध्ये आहेत, कदाचित तेवढे ॲप्लिकेशन आलेले नसतील. त्याच्यामुळं तशा पद्धतीचा त्यांनी स्टॉप केलेली असेल. ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये काही बदल पण होऊ शकतात. ठीक आहे. एक्झाम जी किचकट बनवलेली आहे, बरेचसे विद्यार्थी त्याला घाबरले होते, की अशा पद्धतीने एवढी एक्झाम आहे, तर त्यात काही बदल पण होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी सध्या स्थगित केलेली आहे. फ्युचर डेट देईपर्यंत त्यांनी सध्या स्थगित सांगितलेले आहे. अकॉर्डिंग टू द डी-पी-ई-ई ऑक्टोबर 2024 शेड्यूल टू बी हेल्ड 3, 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार होती. ती पुढं ॲज वेल एज अ चेंज इन द स्कीम बघा, काय दिलेलं त्यांनी डिफर्ड केलेली आहे आणि रिवाइज शेड्यूल ॲज वेल एज अ चेंज इन द स्कीम असं मेन्शन केलेलं आहे. चेंज इन द स्कीम असं मेन्शन केलेलं आहे म्हणजे जो काही पॅटर्न आहे तो चेंज होण्याची दाट शक्यता आहे. अजून सोपा पॅटर्न तुम्हाला होऊ शकतो, अजून सिंपल पॅटर्न होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा. तुम्हाला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे, सगळ्यांना कळाले पाहिजे की सध्या एक्झाम स्टॉप केलेली आहे. पुढं तुम्हाला होऊ शकतो, शॅल बी इन्फॉर्म. नंतर ते तुम्हाला इन्फॉर्म करण्यात येईल वेबसाईटवर. आपण पण त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ त्या माध्यमातून बनवूया आणि तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. म्हणून मॅक्झिमम लोकांना आता तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आणि त्यांना सांगायचं की सध्या एक्झाम ही त्यांनी डेट पुढे पोस्टपोन केलेली आहे. फ्युचर डेट काय येईल ते आपण पुढे भविष्यात बघूया आणि ह्याची स्कीम चेंज होण्याची शक्यता आहे आता. म्हणजे जे काही किचकट पॅटर्न 3 दिवस दिलाय तो कदाचित 1 दिवस येऊ शकतो. कन्फर्म आत्ताच मी काही सांगत नाही किंवा असं काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये. पण 1 दिवसात तुमची एक्झाम होऊ शकते. 1 दिवसामध्येच जे काही पेपर घ्यायचे ते समराईज होऊ शकतात. कारण की बरंच किचकट असं शेड्यूल आपल्याला दिलं होतं 3 दिवसाचं, तर ते चेंज होऊ शकतं. पण तयारी तुमची चालू ठेवा आणि तयारीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. नितेश सर ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचे किंवा माझा नंबर खाली स्क्रोल होतोय त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा आणि मॅक्झिमम आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.